नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज खूप जास्त आनंदाचा दिवस आहे आज याच्यासाठी, कारण आज व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। त्याकरता आनंदाचा दिवस होता 22 ऑगस्ट 2024 चा। ऍक्च्युअली 22 ही तारीख जास्त मला तुझ्यासाठी लकी आहे असं मला वाटायला लागलेलं आहे। तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की YouTubeचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे। 4 वर्षांनंतर मला माझं पहिलं पेमेंट मिळालेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थोडक्यात माझा 4 वर्षाचा जो काही कठीण प्रवास होता त्याच्यातून मी गेली जाते आहे आणि कदाचित जाणारही असेल भविष्यामध्ये, तर तो थोडक्यात शेअर करते आहे। पेमेंट किती आलेलं आहे तेही मी सांगितलेलं आहे, मध्येच कुठेतरी सांगेल आता पुढे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा त्याकरता, नाहीतर मी आधीच सांगून दिलं पेमेंट तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही, कारण तुम्ही व्हिडिओ कधीच माझे पूर्ण बघत नाही। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, यातून तुम्हाला एक मोटिवेशन पण मिळावं असा माझा हेतू आहे। पेमेंट किती आलेलं आहे तेही तुम्हाला समजावं, तर एवढाच हेतू आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर पूर्ण पाहिल्यानंतर आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओकडे वळूया। तर आता सुरुवातीला मी तुम्हाला माझा प्रवास कसा सुरू झाला ना ते सांगते आणि मग त्याच्यानंतर पेमेंट कसं आलं, काय मोमेंट होता तो ते सगळं सांगणार आहे। पेमेंट येताना मला कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागलेलं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। पण तत्पूर्वी आपण माझा प्रवास थोडक्यात बघूया। तर 2020 मध्ये मी माझं चॅनल सुरू केलेलं, जेव्हा कोरोना लॉकडाऊन चाललेलं होतं सगळ्या भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये। तर तेव्हा मी माझं चॅनल स्टार्ट केलेलं होतं आणि तेव्हा मला YouTube बद्दल जास्त काहीच माहित नव्हतं, जस्ट व्हिडिओ अपलोड करायचं एवढंच माहित होतं। सोशल मीडिया पासून मी खूप लांब होते, मोबाईल माझ्याकडे खूप आधीपासून होता, म्हणजे मला वाटतं 2012-13 मध्येच माझ्याकडे मोबाईल आलेला, पण तेव्हा मला YouTube किंवा इतर सोशल मीडिया जास्त काही माहित नव्हतं, कारण घरी वातावरण खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे आधीच सांगितलेलं होतं की सोशल मीडियापासून लांब राहायचं, अदरवाईज घरी बसवण्यात येईल। मग त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं आणि मग लग्न झाल्यानंतर नवीन नवीन पदार्थ बनवायची आवड लागली, तेव्हा YouTubeला व्हिडिओ बघायला लागले मी। 2018 मध्ये निधी वगैरे आले आणि मग 2019 असंच गेलं। 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं, त्याच्यानंतर सगळेच घरी होते, मग घरी मोबाईलच एक असं होतं की ज्याच्यातून आपण वेळ घालवत होतो आपला। तर ते पाहता पाहता जस्ट अदर जे प्लॅटफॉर्म होते सोशल मीडियाचे आता बंद झालेले आहेत, लाईक टिकटॉक, तर त्याच्यावर मी माझे छोटे छोटे व्हिडिओ घरच्यांच्या परमिशनने टाकले। असं डायरेक्टली घरून कुठलीच परमिशन नाही आहे, सासर किंवा माहेर की डायरेक्टली तुम्ही कनेक्ट होऊ शकाल। तर आधी नवऱ्याची परमिशन घेतली की मी हा एक प्लॅटफॉर्म आहे तर मी माझे व्हिडिओज टाकू का, ते हो म्हटले। त्याच्यानंतरच मी माझे आधी खाण्याचे व्हिडिओज बनवले मी, लाईक घोटलेली वांग्याची भाजी वगैरे, ते तिथं खूप चांगल्या प्रकारे तिथं प्रतिसाद मिळाला। पण नेमकी मी जेव्हा त्या सोशल मीडियाशी कनेक्ट झाली, नेमकं त्याच्या 1-2 महिन्यातच ते बंद झालं। त्याच्यानंतर मग YouTube आणि अदर सोशल मीडिया, इंस्टाग्राम वगैरे, FB वगैरे, त्याच्यावर मग YouTube मला थोडंसं माझ्या ताईने सांगितलं की नाही YouTube चांगलं आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे। ताई पुण्यात राहते, तर पुण्याच्या बऱ्याचशा अशा ब्लॉगर आहेत हाऊसवाईफ की ज्यांनी एक चांगलं करिअर त्यात केलेलं आहे, ज्यांना एक इन्कम सोर्स त्यातनं मिळालेला आहे। YouTube किंवा टिकटॉक किंवा इंस्टाग्राम हे एक इन्कम सोर्स म्हणून आहे हेही मला माहित नव्हतं, ताईने सांगितलं तेव्हा मला ते कळलं। तर ताई म्हटली की तू टाकत राहा, तू बऱ्यापैकी व्हिडिओ बनवते आहे, जसं जमतं तसं तू टाकत राहा। तर मी जस्ट टाकलं आणि मग तेव्हाही मला काहीच माहित नव्हती, पॉलिसी पण माहित नव्हती YouTubeची की मॉनिटायझेशन पॉलिसी काय आहे, कोणी सांगणारच नव्हतं। ताईने फक्त मोटिवेशन केलं आणि करतो असं सांगितलं। मग मी सगळी माहिती YouTubeवरनं काढली आणि मग तेव्हा खरी सुरुवात झाली। तेव्हा ऍक्च्युली असं वाटलं की बापरे एवढं सगळं कधी व्हायचं, इम्पॉसिबल आहे आपल्यासाठी असंच वाटत होतं, कारण 100 सबस्क्राईबर लगेच मिळतात। ऍक्च्युली खरंच सोपी गोष्ट आहे, कारण जर तुमचा फ्रेंड सर्कल मोठा असेल, तगडा असेल तर 100 सबस्क्रायबर तुम्ही लगेच मिळवून घेतात। पण 1000चा पल्ला गाठणं आजच्याही कंडिशनला खूप कठीण झालेलं आहे। जरी शॉर्ट्स वगैरे आलेले आहेत YouTubeला तरी कठीण होतं कधी कधी, आणि त्याच्यामुळे मोठं आव्हान असतं ते म्हणजे 4000 वॉचिंग अवर्स कम्प्लीट करणं।
तर हेच आवाहन होतं. तर 2020 तर माझं असंच माहिती काढण्यात थोडंसं आपल्याने होणार नाही असं याच्यामध्ये गेलं. त्यानंतर 2021 आलं. मग 2021 मध्येही थोडेसे व्हिडिओज वगैरे मी ब्लॉगिंगचे टाकायला लागले. तर त्याच्यात थोडं खच्चीकरण वगैरे झालं, नाही आवडलं ते घरामध्ये की आपण घर वगैरे दाखवतो, डिरेक्टली बोलतो असं. मग त्यातही गॅप पडला. तेही वर्ष माझं असंच गेलं. मग 2022 मध्ये माझं चॅनल हो नाही करत करत मी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉचिंग अवर्सचा पल्ला गाठला. आणि 2022 मध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि तेव्हा मॉनिटाईज झाल्यानंतर, मॉनिटाईज व्हायच्या आधी माझा एकही व्हिडिओ व्हायरल केलेला नव्हता. थोडे व्ह्यूज यायचे आणि ते व्ह्यूजच्या माध्यमातून मला माझे वॉचिंग अवर्स आणि सबस्क्रायबर कम्प्लीट होत गेलेले आहेत. खूप व्हायरल जाणं म्हणजे काय, लाख 2 लाख मिलियन मध्ये व्ह्यूज येणं याला आपण व्हायरल म्हणतो. हजारोंमध्ये व्ह्यूजला आपण व्हायरल गेलेलं असं म्हणू शकत नाही. पण तरीही माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं 2022 मध्ये. त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं आणि काही महिन्यांनी माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला. तो म्हणजे लांब सडक केसांचं रहस्य. ते माझ्या ताईचं, माझं आणि गुणगुणचं आम्ही असं मिक्स बनवलं होतं की कुठलं तेल वगैरे वापरावं. आणि खरंच तो व्हिडिओ फायदेशीर भरपूर लोकांना ठरलेला आहे. आजही त्यांनी तो व्हिडिओ बघून ते तेल बनवलं, ते भेटल्यानंतर म्हणतात की नाही तुमचं ते तेल खरंच सूट झालेलं आहे भरपूर जणांना. तर तो एक व्हिडिओ छान व्हायरल गेला. त्यानंतर मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि 2022 मध्ये चॅनल मॉनिटाईज झालं. त्याच्यानंतर व्हिडिओ पण व्हायरल गेला. म्हणूनच मी मगाशी म्हटली की 22 हा आकडा माझ्यासाठी लकी ठरतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे ऍक्च्युली. तर ते झाल्यानंतर मग पुन्हा गॅप वगैरे पडला. 2022चं मॉनिटाईज झालेलं चॅनल आता मला पेमेंट मिळतंय का की हेच की कुठून तरी जास्त करून मी महिलांच्या बाबतीत बघितलेलं आहे की फॅमिलीतनं पुरेसा सपोर्ट मिळत नाही. त्याची शिकार मीही झालेली आहे. असं नाही की नवरा वगैरे सपोर्ट करत नाही, नवरा सपोर्ट करतो, पण बाकीचे जे मेंबर्स असतात आपल्यामुळे इतरांना बोलणे बसतात, जसं की माझ्या नवऱ्याला बोलणे बसतात. तर कुठेतरी ते मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मी मध्ये ते स्किप करते, पुन्हा चालू करते असं झालं. पण त्यातही मी बऱ्यापैकी 3500 पर्यंतचे सबस्क्रायबर आतापर्यंत मिळवते आहे. आणि कन्सिस्टन्सी न ठेवणं हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी काय म्हणू शकतो नुकसान करणारा पॉइंट ठरलेला आहे. जर मी कन्सिस्टन्सी ठेवली असती तर कदाचित माझ्या सबस्क्रायबरचा आकडाही हा वेगळा असता आणि माझं पेमेंटही खूप लवकर आलं. आपण कन्सिस्टन्सी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. एक चांगलं उदाहरण तुम्हाला यशासाठी देते मी आता वर्किंग वुमन पण झालेली आहे. तर मला एक कळलं, याच्या आधीही ही डेफिनेशन मी भरपूर जणांना सांगितलेली आहे की नोकरी करताना आपल्याला काय अनुभव येतो की जर आपण 30 दिवस काम केलं तरच आपल्याला पगार मिळतो. पुरेपूर जेवढा ठरलेला असतो तेवढा आपल्याला पगार मिळत असतो. अगदी तसं काहीसा नियम इथे युट्यूबला लागू केला ना तर आपलं जे युट्यूब मधलं यश आहे ते कमी जास्त प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचत असतं. 30 दिवस 30 चांगले कंटेंट तुम्ही युट्यूबला टाका, नक्की यश तुम्हाला मिळणार आहे. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. हा की मी 30 दिवस तर नाही टाकू शकली, पण मी 15 दिवस प्रयत्न करून पाहिलेले आहेत आणि त्या 15 दिवसात मला चांगले सबस्क्रायबरही मिळालेले आहेत आणि माझे डॉलर सुद्धा वाढले होते. हा माझा खूप चांगला अनुभव राहिलेला आहे. तर कन्सिस्टन्सी इज मेन थिंग इन युट्यूब. एवढंच मला इथे सांगायचं आहे. त्यासाठी मी हे पेमेंटचं उदाहरण दिलं तुम्हाला. यश याच्यामध्ये हमखास आहे. प्रयत्न करत राहा. आता मी सॅलरीचा आकडा सांगते, बाकीच्या मोटिवेशनल गोष्टी तुम्हाला पुढे सांगते आहे. नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. तर आधी स्टोरी सांगून देते झालं काय. तर मागच्या संडेला 8 दिवसापूर्वी झालं असं की सगळी प्रोसेस झालेली होती. 15 दिवसांपूर्वीच मला युट्यूबचा मेल आलेला होता आणि आपल्या ऍडसेन्स मध्ये आणि स्टुडिओमध्ये पण शो होतं की या महिन्यात 21 ते 26 पर्यंत, फॉर एक्झाम्पल की 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमचं पेमेंट मिळणार आहे. $100 झाल्यानंतर जे काही पेमेंट असतं 100च्या वर ते तुमचं 150, 200 वॉटेवर 110, 109 जे असेल ते सगळं तुम्हाला युट्यूब कडनं देण्यात येत असतं. तर ते आलं. पण मध्येच मला मागच्या संडेला असा मेल आला होता की तुमचं पेमेंट होल्डवर जाईल कदाचित, कारण तुमचा टॅक्स फॉर्म भरायचा राहिलेला आहे. US टॅक्स फॉर्म, आधी सिंगापूर टॅक्सचा काहीतरी एरर होता, तो एरर माझ्या ऍडसेन्स मध्ये दिसत नव्हता. पण US टॅक्स फॉर्म मी भरलेला होता आधी, पण तरी तो एरर आला आणि मला असं वाटलं की तो जाईल, पण तो जातच नव्हता. आणि त्या एररमुळे माझं जे पेमेंट आहे ते थांबेल कदाचित असं मेल आला. त्या क्षणी वाटलं की झालं, पुन्हा आपलं जे पेमेंट आहे ते पुढच्या महिन्यात पोस्टपोन झालेलं आहे.
पण लकीली की तो जो फॉर्म होता तो माझ्या नवऱ्याने भरून दिला त्यांनी. मागच्या संडेलाच मी तो फॉर्म भरला आणि की ठीक आहे आता फॉर्म भरलेला आहे, पेमेंट जरी आपलं पोस्टपोन झालं नेक्स्ट मंथ मध्ये आलं तरी मला काही इश्यू नव्हता, म्हणून मी ओके ओके करत सोडून दिलं. पण 22 तारखेला म्हणजे संकष्ट चतुर्थी होती. मागच्या महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला पण माझी आनंदाची गोष्ट घडली. मग मी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन पेढे वगैरे ठेवले होते, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल. आणि ह्या महिन्यातही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुपारीच मला स्कूलमध्ये मेल आला की तुमचं पेमेंट, युअर पेमेंट हॅज बीन सेंड टू युअर अकाउंट असं आला. पण ते अजून आलेलं नव्हतं, म्हणजे मध्येच रस्त्यात कुठंतरी असेल ते. तर मी तो पेमेंट, तो मेल बघून इतकी भारावून गेली ना की ही गोष्ट कोणाबरोबर शेअर करावी आता. कारण 4 वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघते आहे, किंवा नाही मी वाट याच्यासाठी बघत होती कारण खूप गैरसमज झालेले होते की काही मिळत नाही, फालतूगिरी असते ही सगळी, वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम, ह्या सगळ्या गोष्टी असतात. युट्यूब म्हणा, कुठलेही सोशल मीडिया म्हणा, ज्या बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्ही अशा बॅकग्राऊंडमधून येत असाल ना तर या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. तर मला सांगायचं होतं की नाही, मी जे करते आहे ना त्यातनं काहीतरी मला मूल्य, त्याचा मोबदला मिळणार आहे आणि त्याच्यासाठीच मी वाट बघत होती. खूप मोठा मोबदला मिळाला असं नाही म्हणणार मी 4 वर्षाच्या मानाने, कारण मी चुकली आहे, मी कन्सिस्टन्सी ठेवलेली नाहीये तेवढी, पण मिळाला मोबदला, याच्यात मी समाधानी आहे. तर 22 तारखेला दुपारी मिळाला. मग मी ऍडसेन्स स्टुडिओ सगळं चेक केलं आणि तिथे हेच होतं की युअर पेमेंट हॅज बीन सेंड. मला इतका आनंद झाला. नंतर मी वाट बघत होती की माझं जे बँकेत अकाउंट आहे त्याचा मला मेसेज कधी येतोय की एवढे एवढे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत. आणि हे जे पेमेंट असतं ना ते US टॅक्स 30% कापून ही पेमेंट आपल्याला मिळतं. पहिलं पेमेंट, आता दुसरं पेमेंटचं काय असेल माहित नाही मला, तर 30% टॅक्स कापून हे पेमेंट मला मिळालेलं. आणि त्याच दिवशी मग संध्याकाळी मेल आला की फायनली पेमेंट अकाउंटमध्ये आलं. आणि त्यानंतर मग कंटिन्यू मेसेज यायला लागले मला, टेक्स्ट मेसेज येतो बँकेचा की जवळजवळ 4 ते 5 वेळेस माझा मोबाईल वाजला. आणि मी तेव्हा मोबाईल हातात नव्हता माझ्या, मी भांडे घासत होती आणि मोबाईल फ्रीजवर होता आणि तो कंटिन्यू वाजत होता. माझ्या मनातल्या मनात मला इतका आनंद होत होता की येस, फायनली आपले पैसे आले आहेत. किती आले मी ते बघितलेच नव्हते. आणि मग नंतर मी रात्री बघितलं 7-8 वाजेच्या दरम्यान, तर पेमेंट आलेलं होतं. आणि 50 रुपये मला वाटतं जी बँक आहे माझी त्या बँकेने कापलेले होते, कारण ते फॉरेन मनी असल्यामुळे कापले असं काहीतरी होतं. तर ते 50 रुपये आणि 30% टॅक्स माझा कापला गेलेला आहे माझ्या पेमेंटच्या. तर एवढं सगळं कट छाट करून माझ्या हातात किती पैसे आले ते सांगते मी तुम्हाला. म्हणजे युट्यूबचं पहिलं पेमेंट आता मला किती मिळालं. तर भरपूर जण मोबाईलचं सांगतात, कोणी सोनं ग्रॅममध्ये, तोळ्यामध्ये वगैरे वगैरे सांगतात. मी तसं काहीच सांगत नाही. ॲज अ टीचर म्हणून मी एक सांगते की गुणाकार सांगते. तो जो गुणाकार असेल त्या 2 संख्यांचा, ती जी रक्कम असेल त्याच्यापुढे तुम्ही 1000 लावून घ्याल आणि गेस करा पेमेंट किती, आणि कमेंट पण करून सांगाल मला. तर 3ला 5 आणि 5ला 3ने गुणल्यावर जी काही रक्कम येते त्याच्या पुढे 1000 लावा. बस तेवढं माझं पेमेंट आलेलं आहे आणि मी खुश आहे. कारण इन्कम सोर्स सुरू होणं गरजेचं आहे. ते कितीही असो, ते छोटं असलं तरी समाधानी आहे, मोठं आलं तरी समाधानी आहे मी. येणं महत्वाचं होतं. तर मला कमेंट करून नक्की सांगा की हे किती आलेलं आहे माझं पेमेंट. तर हा झाला पेमेंटचा पार्ट. आता दुसरी गोष्ट की अजून मला भरपूर प्रयत्न करायचे आहेत. आणि जे माझ्याशी जोडलेले युट्यूबर आहेत, ज्या माझ्याशी फक्त युट्यूबमुळे कनेक्ट झाला, मी प्रत्यक्ष त्यांना अजून बघितलेलं नाही, व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ज्या जळगावच्या नाही, त्यांना माझ्या कॉलेजच्या वगैरे नाही, ज्या फक्त युट्यूबमुळे मला भेटल्या आणि आज त्या मला स्वतःचं मोटिवेटर मानतात, की ज्या म्हणतात ते बऱ्याच जणांचं मानसिक खच्चीकरण झाले असतं. मला स्वतःहून त्या फोन करून म्हणतात की तुमच्याशी बोलल्यानंतर एक नवी उमेद मिळते युट्यूबसाठी. तर मी कौतुक नाही करत ऍक्च्युली, पण मला पण आवडतं दुसऱ्यांना मोटिवेट करायला. उलट त्यांच्याकडनं मी अजून शिकते की नाही, यांना इथे हा प्रॉब्लेम आला तर तो सेम प्रॉब्लेम मलाही आलेला होता. तर हे सोल्युशन देणं खूप गरजेचं आहे. मी काय सोल्युशन काढलं त्या गोष्टीवर ते मी त्यांना सजेस्ट करते आणि कुठेतरी ते वर्क करतं. तर याच्यामध्ये भरपूर जणी आहेत, पुण्याच्या 2-4 जणी आहेत, गोव्याची एक मैत्रीण आहे, त्याच्यानंतर अजून आउट ऑफ महाराष्ट्र आहे, अशा भरपूर जणी कनेक्टेड आहेत. तर युट्यूबमुळे चांगल्या मैत्रिणी, एक चांगला परिवार मला मिळालेला आहे आणि मी खूप जास्त आभारी आहे तुम्हा सगळ्यांची.
माझ्या खूप साऱ्या अपेक्षा नसतातच कधी, जे आहे त्याच्यात समाधानी राहणं हा माझ्या आयुष्याचा हेतू आहे. कदाचित ही गोष्ट मला कुठेतरी नुकसानकारक पण ठरते, पण आता यूट्यूबसाठी भरपूर व्हिडिओज मला टाकायचे आहेत. आय नो माझं शेड्यूल खूप पॅक आहे. अजूनही 3 महिने झालेत आता नोकरी सुरू होऊन, पण तरीही मी स्वतःला ऍडजस्ट करू शकत नाही. थोडे हेल्थ इश्यू जास्त होत आहेत, कारण एवढं 7 वर्षानंतर, लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा आई सगळं सांभाळून घ्यायची, जबाबदारी नव्हती माझ्यावर. आता निधीची जबाबदारी, भरतची जबाबदारी, कारण लग्न म्हटलं की जबाबदारी येतातच. म्हणून मग कुठेतरी मला जड जातंय हे, पण होईल हळूहळू सवय, आणि कुठेतरी मला सगळं मॅनेज करावं लागेल तरच यश मिळणार आहे. कारण हार्डवर्क, मॅनेजमेंट, ऍडजस्टमेंट आणि रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडून यश मिळतं, एवढं मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी ट्राय करेल तुमच्याशी कनेक्टेड राहण्याचा, कन्सिस्टन्सी ठेवण्याचा, महिनाभर जे मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, आणि तुम्ही सुद्धा ट्राय करत राहा. तर बस, गप्पा भरपूर झाल्यात. आता सांगायला गेले तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मी मेन पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.